शेतकरी बांधवांनो नमस्कार. परत एकदा अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. शेतकरी बांधवांनो, आपण जर ऊस शेती करत असाल तर ऊसामध्ये कमीत कमी 100 टन उत्पादन हे निघालंच पाहिजे आणि त्याच्यापेक्षा सुद्धा आपण टार्गेट ठेवून अतिशय चांगल्या प्रकारे व्यवस्थापन आणि नियोजन केलं तर आपल्याला 125 टन काय 130 टन 140 टनापर्यंत सुद्धा आपण उत्पादन घेऊ शकताय. त्यासाठी काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर शेतकरी मित्रांनो, त्यासाठी आपल्याला ऊसाची ज्या ठिकाणी आपल्याला लागवड करायची त्या ठिकाणी त्या जमिनीची मशागत अतिशय चांगल्या प्रकारची करून घ्यायची आहे. आणि मशागत करत असताना त्या ठिकाणी आपल्याला कुजलेलं शेणखत वापरायचं आहे, गांडूळ खत वापरायचं आहे, हिरवळीचे खत वापरायचं आहे, कोंबडी खत वापरायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला कृषीटेकचं संवर्धन हे दर्जेदार सेंद्रिय खत वापरायचं आहे. ही खतं सर्व मिक्स करून आपल्याला त्या ठिकाणी सरी सोडायची आहे. सरी सोडत असताना आपल्याला पारंपरिक जी सरी सोडतोय त्या पद्धतीला थोडं बाजूला ठेवून आपल्याला 6 फूट असेल किंवा 6.5-7 फुटावर आपल्याला सरी सोडायची आहे. त्यानंतर रोपाची निवडसुद्धा खूप महत्त्वाचा भाग आहे. तर रोप निवड करत असताना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटनं जे प्रमाणित केलेलं आहे ऊसाचं बियाणं ते आपल्याला अतिशय खात्रीशीर नर्सरीमधून ऊसाचं रोप घ्यायचं आहे. आणि त्या ठिकाणी आपल्याला लागवड केल्यानंतर ऊस 1.5 महिन्याचा झाल्यानंतर साधारण आपल्याला त्या ठिकाणी जे जटाकोम निघतो तो जटाकोम आपल्याला ओढून घ्यायचा आहे, मोडून घ्यायचा आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला फुटव्यांची संख्या वाढणार आहे. आणि जटा काढल्यामुळे इतर जे फुटवे त्या फुटव्यांना सुद्धा जोर मिळणार आहे आणि फुटव्यांची अतिशय चांगल्या प्रकारे वाढ होणार आहे. आणि ऊस साधारण 2-2.5 महिने होईपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी काही ड्रीपमधून सुद्धा आपल्याला समजा 1261 असेल, 1461 असेल किंवा मॅग्नेशियम सल्फेट असेल, अमोनियम सल्फेट असेल, त्याचबरोबर आपल्याला मायक्रोन्युट्रिएंट झिंक असेल, फेरस असेल, ही अन्नद्रव्यसुद्धा द्यायचे आहे. त्याच्याचबरोबर आपल्याला काही बायो फर्टिलायझरचा सुद्धा आपणाला त्या ठिकाणी वापर करायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला कॉम्बिरिज असेल किंवा मायक्रोरायझा असेल किंवा आपल्याला ट्रायकोचा सुद्धा वापर करायचा आहे, आपल्याला PSBचा वापर करायचा आहे. त्यानंतर आपल्याला ऊसाला जर विचार केला तर हे गवतवर्गीय गटातलं पीक आहे. आपण ऊसाला साधारण 2च खताचे डोस देतो. तर आपल्याला साधारण जर 15 ते 20 दिवसाला काही खतं आपल्याला 24-24 असेल, 10-26 असेल, त्याच्यासोबत आपला मायक्रोरायझा आणि ह्युमिकचा वापर करून हा जे 2 वेळा देतो तो डोस आपल्याला विभागून जर 20 ते 25 दिवसाला आपल्याला थोडा थोडा द्यायचा आहे. कारण डोस दिल्यानंतर त्या कांड्यांची जाडी असेल, कांड्यांची लांबी असेल, फुटवा असेल, तो अतिशय चांगल्या प्रकारे निघणार आहे. त्याचप्रकारे आपल्याला पाण्याचं नियोजन करताना सुद्धा ड्रीप करल्यानंतर आपल्याला दोन्ही बाजूने ऊसाच्या ड्रीप करणं महत्त्वाचं आहे. ऊसाया ही बघू शकता, जवळून दाखवा, जी आपण मधून सरी सोडतोय, जी आपण ज्या ड्रीपमधून जर खते दिली तर ती खतं लीच आउट होतात, ऊसाच्या मुळीला पाहिजे त्या प्रमाणात मिळत नाही. तर ही लॅटरल आपल्याला ऊसाला वर पाहिजे, सरीच्या वर पाहिजे लॅटरल. कारण ऊसाचे मुळं शेतकरी मित्रांनो साधारण तुम्हाला माहितीच आहे 5 ते 6 इंचापर्यंत असतात. आणि हे जर आपलं खतं जर लीच आउट होत असेल तर ऊसाच्या मुळीला पाहिजे तितक्या प्रमाणात त्याचा उपयोग होताना दिसत नाही. तसंच आपल्याला ऊसांच्या कांड्याची लांबी असेल, जाडी असेल किंवा कांड्यांची संख्या वाढवण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी 6BAचा वापर करणं महत्त्वाचं आहे, GAचा वापर करणं महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर आपल्याला सिलिकॉनचा वापर करणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर आपल्याला एका स्क्वेअर फूट एक रोप म्हणजे 40,000 रोपांची संख्या आपण जर हिशेबात धरली आणि त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक फुटव्याच्या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे जवळून दाखवा, या ठिकाणी जवळपास 14-15 फुटवे आहेत. अशा प्रकारे जर चांगले फुटवे निघले आणि एकरी जर साधारण फुटव्यांची संख्या जर साधारण 40,000 झाली आणि एका ऊसाचं एका ऊसाची वजन साधारण 2.5 किलो जरी धरलं तरी 100 किलो होणार आहे. आणि साधारण 3 किलो धरलं तरी 120 टनापर्यंत आपलं निश्चितपणे उत्पादन जाणार आहे. अशा प्रकारे जर आपण शेतकरी बांधवांनी नियोजन केलं तर तुम्ही निश्चितपणे 120 टन त्याच्यापेक्षाही जास्त उत्पादन निश्चितपणे घेऊ शकाल. धन्यवाद.